नमस्कार मकर राशीच्या प्रिय मंडळींनो, 29 जून शनिवारचा दिवस तुमच्यासाठी साधा दिवस नाही. ग्रह नक्षत्राची अशी एक विशेष स्थिती तयार होत आहे की गेल्या अनेक वर्षापासून ज्या गोष्टीची वाट पाहत आहात तिची सुरुवात आता होऊ शकते. मकर राशीवाल्यांनो, आज मी तुम्हाला जे सांगणार आहे ते शेवटपर्यंत काळजीपूर्वक ऐका, कारण या दिवशी संबंधित एक असा संकेत दिसत आहे जो तुमच्या जीवनातील अंधार दूर करून नव्या प्रकाशाची सुरुवात करू शकतो. कदाचित तुम्ही अनेक दिवसापासून संघर्ष करत असाल, मेहनत खूप करत असाल, पण अपेक्षित यश मिळत नाही. काही जण आर्थिक समस्यांनी त्रास असतील, काहींची महत्त्वाची कामे अडकलेली असतील, तर काही जण नातेसंबंधामधील तणावामुळे मानसिक त्रास सहन करत असतील. पण आता परिस्थिती बदलण्याची वेळ जवळ येत आहे. 29 जून शनिवार हा दिवस तुमच्या जीवनात एक मोठ्या वळणाची सुरुवात करू शकतो, कारण शनिदेवाच्या कृपेने तयार होत असलेले हे ग्रहयोग अनेक मकर राशीच्या व्यक्तींसाठी भाग्याचे नवीन दरवाजे उघडण्याचे संकेत देत आहे. पण मंडळी, प्रत्येकाला या योगाचा लाभ मिळेल असे नाही. काही लोक अशी एक चूक करतील ज्याच्यामुळे त्यांच्या हातात आलेली सुवर्ण संधी निसटून जाईल, आणि काही लोक फक्त एक योग निर्णयामुळे अशा शिखरावर पोहोचतील. म्हणून हा व्हिडिओ मध्ये सोडू नका, कारण पुढील काही मिनिटात मी तुम्हाला सांगणार आहे कोणती आहे ती घटना जी तुमचं नशीब बदलू शकते, कोणत्या व्यक्तीपासून सावध राहायचं, कोणत्या संकेताकडे दुर्लक्ष करायचं, आणि शेवट मी सांगणार आहे एक अत्यंत प्रभावी उपाय जो अनेक लोकांसाठी सकारात्मक ऊर्जा निर्माण करणारा मानला जातो. मकर राशीवाल्यांनो, तुम्ही लक्षात घेतलं असेल की गेल्या काही काळात तुमच्या आयुष्यातील अनेक परीक्षा आल्या, काही गोष्टी अगदी जवळ येऊनही हातातून निसटल्या. अनेकदा असे वाटले की आता सर्व काही संपले, पण शनिदेव कधी कोणाची मेहनत वाया जाऊ देत नाही. ते उशिरा देतात पण योग्य वेळी देतात, आणि आता तो योग्य काळ जवळ येत असल्याचे संकेत ग्रह देत आहे. 29 जूनच्या आसपास एखादा फोन कॉल, एखादी भेट, एखादी बातमी किंवा एखादी संधी तुमच्या आयुष्याची नवीन दिशा देऊ शकते. विशेष म्हणजे ही घटना सुरुवातीला सामान्य वाटेल, पण नंतर तुम्हाला समजेल की हाच तो क्षण ज्याचे तुम्ही संपूर्ण जीवन बदलले. म्हणून पुढील काही दिवसात डोळे आणि मन दोन्ही उघडा, कारण नशीब जेव्हा दार ठोठवतं तेव्हा त्याचा आवाज नेहमी मोठा नसतो. कधी कधी ती एक छोटी संधी, अशी एक साधा संदेश देतो की अनपेक्षित भेट असते की त्यातून मोठे भाग्य निर्माण होते. म्हणून व्हिडिओ शेवटपर्यंत पाहणे अत्यंत महत्त्वाचे आहे, कारण पुढे मी सांगणार आहे की 29 जूनच्या दिवशी कोणत्या क्षेत्रात मोठा सर्वात लाभ मिळू शकतो, कोणत्या लोकांना धनलाभाचे संकेत आहेत, आणि कोणत्या मकर राशीच्या व्यक्तींसाठी हा दिवस आयुष्यभर लक्षात राहील. तर चला आता जाणून घेऊया 29 जून शनिवारच्या या अद्भुत महायोगाबद्दल संपूर्ण रहस्य. मकर राशीच्या मंडळींनो, सर्वप्रथम आपण समजून घेऊया की 29 जूनचा दिवस इतका विशेष का मानला जात आहे. ग्रहाची हालचाल आणि त्यातून निर्माण होणारे योग प्रत्येक राशीवर वेगवेगळे परिणाम करत असतात, परंतु मकर राशीसाठी हा काळ विशेष महत्त्वाचा ठरणार आहे, कारण अनेक दिवसापासून अडकलेली ऊर्जा आता पुढे सरकण्यास सुरुवात होत आहे. तुमच्या जीवनात गेल्या काही महिन्यात किंवा वर्षात जे अडथळे आले, ज्या गोष्टी वारंवार बिघडायला लागल्या, कामासाठी खूप प्रयत्न करूनही अपयश मिळाले, त्या गोष्टीला आता हळूहळू सुधारणा होण्याचे संकेत दिसत आहे. अनेक मकर राशीच्या व्यक्तींना असे वाटत होते की त्यांचे नशीब त्यांची साथ देत नाही. मेहनत करत होते पण दुसऱ्यांनाच फळ मिळत होते. काहींना आर्थिक ताण होता, काहींना नोकरी अस्थिरता, तर काहींना घरगुती समस्या त्रास देत होत्या. पण आता परिस्थिती बदलण्याच्या दिशेने जात आहे. विशेष म्हणजे या काळात तुमच्या आयुष्यात एक नवीन व्यक्ती प्रवेश करू शकते किंवा एखादी जुनी व्यक्ती पुन्हा संपर्कात येऊ शकते. ही व्यक्ती तुमच्यासाठी भाग्याचे दार उघडण्याचे काम करू शकते. व्यवसाय करणाऱ्यांसाठी नवीन संधी, नवीन ग्राहक, नवीन करार मिळण्याची शक्यता वाढत आहे. नोकरी करणाऱ्या वरिष्ठांकडून कौतुक मिळू शकते. काही लोकांना नवीन जबाबदारी मिळेल तर भविष्यात मोठ्या पदाकडे घेऊन जाईल. विद्यार्थ्यांसाठी देखील हा काळ प्रेरणादायी ठरू शकतो. अभ्यासात लक्ष केंद्रित होईल, चांगले परिणाम मिळवण्याची शक्यता वाढेल. पण मंडळी, इथे एक महत्त्वाची गोष्ट लक्षात ठेवा. हा महायोग फक्त नशीब बदलण्यासाठी आलेला नाही,
तर तुमची परीक्षा घेण्यासाठी आलेला आहे. जर तुम्ही आळस केला तर तुम्ही संधी ओळखली नाही तर तुम्ही नकारात्मक विचारामध्ये अडकून राहिला तर हातात आलेली सुवर्ण संधी दूर जाऊ शकते. म्हणून 29 जून पासून पुढील काही दिवसात प्रयत्न निर्णय विचारपूर्वक घ्या, कारण ग्रह तुमच्या बाजूने उभे राहतात. हे पण पाऊल पुढे टाकायचे काम तुम्हाला करावं लागेल. आणि मंडळी, पुढील भागात आपण जाणून घेणार आहोत की या काळात धन, पैसा, आर्थिक बाबत मकर राशीला कोणते मोठे संकेत मिळणार आहे आणि कोणत्या लोकांपासून अचानक धनलाभाचे योग देखील दिसत आहे. मंडळी, मकर राशीच्या मंडळींनो, आता भाग 3 मध्ये आपण पैसा, करिअर जितकं महत्त्वाचं आहे तितकं महत्त्वाचे असतात आपले नातेसंबंध. 29 जून नंतरचा काळ हा राशींसाठी भावनिकदृष्ट्या महत्त्वाचा ठरू शकतो. गेल्या काही काळात कुटुंबामध्ये जे मतभेद निर्माण झाले होते त्यामध्ये सुधारणा होण्याची संकेत दिसत आहे. घरातील वातावरण अधिक सकारात्मक आणि आनंदी बनू शकते. विशेष ज्या लोकांचे आपल्या जवळच्या व्यक्तीशी गैरसमज झाले होते त्यांच्यासाठी पुन्हा संवाद सुरू करण्याची ही योग्य वेळ ठरू शकते. काही वेळा अहंकार आणि हट्टीपणा यामुळे नाती तुटतात, पण या काळात तुम्ही जर एक पाऊल पुढे टाकलं तर समोरची व्यक्ती 2 पाऊल पुढे घेऊ शकते. विवाहित व्यक्तीसाठी हा काळ विशेष लाभदायक ठरू शकतो. पती पत्नीमधील संबंध अधिक मजबूत होऊ शकतात. एकमेकावरील विश्वास वाढू शकतो. अनेक दिवसापासून मनात झालेल्या गोष्टी बोलून दाखवण्याची संधी मिळू शकते. अविवाहित लोकांसाठी देखील चांगले संकेत दिसत आहे. एखादी नवीन व्यक्तीची ओळख होऊ शकते. काहींसाठी विवाहाच्या चर्चा सुरू होऊ शकतात. काहींना अपेक्षित स्थळ मिळण्याची शक्यता आहे. मात्र इथे एक संवेदनेचा इशारा आहे. भावनांच्या भरात कोणावर लगे विश्वास ठेवू नका. प्रत्येक व्यक्तीची नीट पारख करा, कारण या काळात काही गोड बोलून फायदा घेणारे लोक पण आहेत. मंडळी, कुटुंबातील ज्येष्ठ व्यक्तींचे आशीर्वाद या काळात तुमच्यासाठी खूप महत्त्वाचे ठरणार आहे. त्यांच्या अनुभवातून तुम्हाला योग्य दिशा मिळू शकते, त्यामुळे सल्ला दुर्लक्ष करू नका. घरात एखादा शुभ प्रसंग, आनंदाची बातमी किंवा छोटे खनी उत्सव होण्याचे संकेत देखील काही मकर राशीच्या व्यक्तींना मिळू शकतात. आणखीन एक महत्त्वाची गोष्ट, जर तुमच्या मनात कोणाबद्दल राग, द्वेष किंवा नाराजी असेल तर ती भावना सोडण्याचा प्रयत्न करा, कारण सकारात्मक ऊर्जा जितकी वाढेल तितके महायोग तुमच्या जीवनात चांगले परिणाम देखील येऊ शकतात. आणि आता पुढील भागात आपण जाणून घेणार आहोत करिअर, व्यवसाय, नोकरीच्या क्षेत्रात मकर राशीसाठी कोणती मोठी दारे उघडू शकतात आणि कोणत्या लोकांना मोठ्या यशाची संधी मिळू शकते. मंडळी, आता आपण त्या क्षेत्राबद्दल बोलणार आहोत ज्याची अनेक जण आतुरतेने वाट पाहत आहे. करिअर आणि आर्थिक प्रगती. 29 जून नंतरचा काळ अनेक मकर राशीच्या व्यक्तींसाठी मेहनतीचे फळ घेऊन येऊ शकतो. गेल्या काही महिन्यापासून तुम्ही प्रामाणिकपणे काम करत असाल, सतत संघर्ष करत असाल तर त्या मेहनतीची दखल घेतली जाण्याची शक्यता आहे. नोकरी करणाऱ्या व्यक्तीसाठी वरिष्ठांकडून कौतुक मिळू शकते. काहींना नवीन जबाबदारी, बढती किंवा पगारवाढीचे संकेत देखील मिळू शकतात. जे लोक नोकरी बदलण्याचा विचार करत आहे त्यांच्यासाठी देखील हा काळ अनुकूल ठरू शकतो. अचानक एखाद्या व्यक्तीचा फोन कॉल, मुलाखतीची संधी किंवा नवीन ऑफर तुमच्या समोर घेऊन येऊ शकते, त्यामुळे प्रत्येक संधीकडे लक्ष द्या. मंडळी, ती एक घटना जी बदलू शकते तुमचं संपूर्ण नशीब. चला तर मंडळी, जाणून घेण्यापूर्वी मी काजल, स्वामी भक्ती शक्तीमध्ये तुमचं स्वागत आहे. तर मंडळी, कमेंट केली नसेल तर कमेंटमध्ये श्री स्वामी समर्थ नक्की लिहा. मंडळी, चला तर मग व्हिडिओला सुरू करू. मकर राशीच्या मंडळींनो, आता आपण त्या सर्वात महत्त्वाच्या भागाकडे आलो आहोत ज्याची तुम्ही सुरुवातीपासून वाट पाहत आहात. 29 जून शनिवारच्या आसपास घडणारी एक घटना तुमच्या जीवनात मोठा बदल घडवून आणू शकते. ही घटना नेमकी काय असेल हे प्रत्येक व्यक्तीसाठी वेगळे असू शकते. काहींसाठी एक महत्त्वाचा फोन कॉल असू शकतो, काहींसाठी एखादी नवीन नोकरीची संधी, काहींसाठी व्यवसायातील मोठा करार, तर काहींसाठी एखादी अशी व्यक्ती भेटू शकते जी त्यांच्या आयुष्याचा मार्ग बदलून टाकेल. विशेष म्हणजे ही घटना सुरुवातीला सामान्य वाटेल, पण तुम्हाला कदाचित असं वाटेल की यात काही विशेष नाही, पण यात काही दिवसानंतर किंवा काही महिन्यात तुम्हाला जाणवेल की हाच तो क्षण ज्याची तुम्ही आयुष्यात नवीन दिशा दिली. म्हणून पुढील काही दिवसात कोणतीही संधी दुर्लक्ष करू नका. कोणतेही फोन कॉल उगाच टाळू नका. नवीन लोकांशी संपर्क वाढवा. जुन्या
मंडळी, मित्रांशी किंवा नातेवाईकांशी संवाद साधा, कारण भाग्य अनेकदा माणसाच्या रूपात आपल्या आयुष्यात प्रवेश करत असतो. तर मंडळी, काही मकर राशीच्या व्यक्तींना या काळात अशी एखादी बातमी मिळू शकते जी त्यांचे अनेक दिवसाचे टेन्शन दूर करेल. अडकलेले पैसे परत मिळू शकतात, थांबलेले कामे पूर्ण होऊ शकतात, कोर्ट कचेरी कागदपत्राच्या संबंधित प्रकारामध्ये सकारात्मक हालचाली दिसू शकतात. परंतु इथे एक महत्त्वाचा इशारा देखील आहे. जेव्हा नशीब तुमच्या बाजूने उभा राहतं तेव्हा काही लोक तुमच्या प्रगतीमुळे अस्तव्यस्त होतात. म्हणून तुमच्या योजना प्रत्येकाला सांगू नका. यश मिळवण्यापूर्वी जास्त गाजावाजा करू नका. शांतपणे काम करा, कारण तुमची प्रगती तुमचे सर्वात मोठे उत्तर असणार आहे. आणखीन विशेष संकेत: 29 जून पासून पुढील काही दिवसांमध्ये तुम्हाला एखादा असा निर्णय द्यावा लागू शकतो. सुरुवातीला कठीण वाटेल, पण जर तो निर्णय विचारपूर्वक आणि चांगला असेल तर त्यातून मोठा लाभ मिळू शकतो. लक्षात ठेवा, जीवन बदलणारे संधी नेहमी मोठ्या आवाजात येते. ती शांतपणे येतात, आपली परीक्षा घेतात आणि त्यांना ओळखताना त्यांचे भाग्य कायमचे बदलून टाकतात. मकर राशीवाल्यांनो, कदाचित 29 जून हा तुमच्या जीवनातील असाच एक दिवस ठरू शकतो. आता पुढील भागात आपण जाणून घेणार आहोत एक अत्यंत महत्त्वाची सावधानतेचा इशारा, एक प्रभावी उपाय जो सकारात्मक ऊर्जेचा लाभ घेण्यासाठी मदत करतो. शेवटचा भाग अजिबात चुकू नका. चला तर मंडळी, जाणून घेऊया. तर मंडळी, सावधान, एक चूक महायोगाचे फळ कमी करू शकते. मकर राशीच्या मंडळींनो, जिथे मोठे भाग्य असते तिथे मोठे जबाबदारी देखील असतात. 29 जून सुरू होणार आहे हा काळ चांगला संधी घेऊन येऊ शकतो. काही गोष्टी काळजी घेणे अत्यंत आवश्यक आहे. सर्वात पहिली गोष्ट म्हणजे राग आणि अहंकार. गेल्या काही काळात तुम्ही अनेक संघर्ष पाहिले आहेत, त्यामुळे मनात नाराजी असणे स्वाभाविक आहे. आता जुने वाद, जुने राग, नकारात्मक विचार सोडून पुढे जाण्याची वेळ आली आहे. कारण जेव्हा मन नकारात्मक असते तेव्हा समोर उभ्या असलेल्या संधी देखील दिसत आहे. दुसरी महत्त्वाची गोष्ट म्हणजे कोणावर आंधळा विश्वास ठेवू नका. प्रत्येक गोड बोलणारी व्यक्ती तुमची हितचिंतक असेल असे नाही. आर्थिक व्यवहार करताना विशेष काळजी घ्या. कोणतेही कागदपत्र न वाचता सही करू नका. तिसरी गोष्ट, तुमच्या योजनेबद्दल सर्वांना सांगत फिरू नका. काही वेळा आपले यश हे शांततेत वाढते, त्यामुळे काम पूर्णपर्यंत होईपर्यंत संयम ठेवा. मंडळी, या काळात तुमच्या आरोग्याकडे लक्ष द्या गरजेचं आहे. पुरेशी झोप घ्या, वेळेवर जेवण करा आणि मानसिक तणाव कमी करण्याचा प्रयत्न करा, कारण मजबूत मन आणि निरोगी शरीर हेच यशाचे खरे रूप आहे. विशेष उपाय आता जाणून घेऊया. तो साधा प्रभावी उपाय: 29 जून शनिवारच्या दिवशी सकाळी स्नान करून स्वच्छ कपडे परिधान करा. त्यानंतर शनिदेव स्मरण करून ओम शनिचाराय नमः हा 108 वेळा जप करा. शक्य असल्यास पिंपळाच्या झाडाला पाणी अर्पण करा आणि सतत प्रदक्षिणा घाला. गरजू व्यक्तींना काळे तीळ, काळे उडीद डाळ किंवा अन्नदान करा. 7 प्रदक्षिणा नक्की घाला. जेव्हा व्यक्तींचा आशीर्वाद घ्या, ज्येष्ठ पुरुष, वृद्ध ह्यांचा आशीर्वाद घ्या आणि सर्वात महत्त्वाचे म्हणजे कोणाला मनाला दुखवू नका. दान, सेवा आणि नम्रता यामुळे सकारात्मक ऊर्जा वाढते, मनाला समाधान होते. 29 जून सुरू होणार आहे हा काळ तुमच्या आयुष्यातील एक नवीन अध्याय सुरू होणार आहे. आजचा हा संपूर्ण भविष्यातील आपण अनेक संकेत पाहिले. धनलाभाचे संकेत पाहिले, करिअरमधली प्रगती, नातेसंबंधातील सुधारणा. हे महत्त्वाचे म्हणजे एक घटना जी तुमच्या जीवनाचा मार्ग बदलू शकते. पण आता मी तुम्हाला एक अत्यंत महत्त्वाची गोष्ट सांगणार आहे. कधी कधी आयुष्य बदलण्यासाठी मोठ्या चमत्काराची गरज असते. फक्त योग्य वेळ, योग्य निर्णय आणि योग्य संधी एवढे पुरेसे असते. आणि मकर राशीवाल्यांनो, असे दिसते की नियती तुम्हाला अशीच एक संधी देण्याची तयारी आहे. गेल्या काही वर्षात तुम्ही जे दुःख पाहिले, अपयश सहन केले, ज्या लोकांनी तुमच्यावर विश्वास ठेवला, त्यावेळी तुम्ही एकटे पडला होता, त्या प्रत्येक क्षणाला हिशोब आता काळ घेऊन येऊ लागला. कारण शनिदेव न्यायाचे देव मानले जातात. ते कधीही कोणाची मेहनत वाया जाऊ देत नाही. कदाचित तुम्हाला उशीर झाला असेल, पण अंधारानंतर सूर्योदय होतो आणि तुमच्या आयुष्यातील तो सूर्योदय आता दूर होईल. एखादा फोन कॉल, एखादी नवीन ओळख, एखादी नोकरीची संधी, एखादा आर्थिक प्रस्ताव, एखादी अचानक आलेली बातमी, यापैकी कोणतीही गोष्ट तुमच्या भविष्यासाठी अत्यंत महत्त्वाची ठरू शकते. म्हणून स्वतःवर विश्वास ठेवा, नकारात्मक लोकांपासून दूर राहा, तुमच्या ध्येयावर लक्ष केंद्रित करा आणि कोणत्याही परिस्थितीत हार मानू नका. जर तुम्ही तुमच्या मेहनतीचे फळ मिळवण्याची वाट पाहत असाल तर आत्ताच कमेंटमध्ये श्री स्वामी समर्थ, जय शनिदेव नक्की लिहा. आणि जर तुम्हाला विश्वास असेल की 29 जून पासून तुमच्या आयुष्यात सकारात्मक बदल सुरू होऊ शकतो तर माझे नशीब बदल असं लिहा.
तुमची एक कमेंट हजारो लोकांना सकारात्मक ऊर्जा देऊ शकते. म्हणून व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, आपल्या मित्रपरिवारासोबत शेअर करा, चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. पुन्हा भेटू एका नवीन प्रेरणादायी व्हिडिओमध्ये. तोपर्यंत हसत राहा, आनंदी राहा. शनिदेवाची कृपा तुमच्यावर सदैव राहो. श्री स्वामी समर्थ. जय श्रीदेव महाराज की जय हो. मकर राशीचे भाग्य उजळो. चला तर मंडळी, बाय बाय सर्वांना. स्वामी भक्ती शक्तीमध्ये तुमचं हमेशा स्वागत असणार आहे. स्वस्त खा, मस्त राहा मंडळी. बाय बाय.